Hello, good morning, students. Today we are going to learn parts of speech. आता बघा मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर शब्दांच्या जाती आज आपण शिकणार आहोत. आता बघा, शब्द कसे तयार होतात. शब्द हे अक्षरापासून तयार होत असतात आणि इंग्रजीमध्ये 26 अक्षर आहेत. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे एबीसीडी पासून ते झेड पर्यंत. त्या ठिकाणी आपल्याला सर्व अक्षरे अगोदर पाठ पाहिजे. बऱ्याच मुलांना तर 100% पाठ असतीलच, मी अशी अपेक्षा करतो. बघा मित्रो, आपल्याला त्या अक्षरापासून एक शब्द तयार होतो आणि त्या शब्दापासूनच आपल्याला त्या शब्दांच्या जाती कोणत्या आहेत हे बघायचे आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच. तर हे बघत असताना मित्रांनो की आपल्याला शब्दापासून वाक्य तयार होतं. बघा, एखादं वाक्य आपण जर बोलत असू तर ते वाक्य हे शब्दापासून तयार होतं आणि ते वाक्य आपण कसं बोलतो याला महत्व आहे. बघा, आता एखादं वाक्य बोलायचं म्हणत त्या शब्दाची आपल्याला जात माहित पाहिजे किंवा आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच माहित पाहिजे सर्व, की आपण एखादं वाक्य कोणत्या काळात बोलतो, कसं बोलतो, आज्ञार्थी बोलतो, भावाचे बोलतो, क्रियाविषयी. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला अशा प्रकारचे म्हणजे त्याच्या शब्दांच्या सर्व जाती मी सांगणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक भागावरती आपल्याला एक व्हिडिओ टाकणार आहे मी, आणि ते व्हिडिओ सर्वांनी बघा. ते बघितल्यानंतर जे कोणी माझे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय मुलांना. तर बघा, या ठिकाणी आपल्या शब्दांच्या जाती आहेत 8. किती आहेत? 8. त्यामध्ये पहा, मी त्यांची यादी वाचून दाखवतो तुम्हाला, ऐका, लक्ष द्या आणि लिसन केअरफुली अँड नोट डाऊन ऑल धीस पॉइंट्स ऑन युअर नोटबुक. अंडरस्टँड? लिसन केअरफुली अँड नोट डाऊन ऑल धीस पॉइंट्स ऑन युअर नोटबुक. बघा इकडे या ठिकाणी आज आपण बघूया. पहिला आहे नाउन. नाउन म्हणजे काय मुलांनो. तर नाउन म्हणजे नाम. दुसरा आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. चौथा आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. पाचवा आहे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. नंतर आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. पहा, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. नंतर आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचा आहे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. पहा, आपल्याला या शब्दांच्या 8 जाती लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण एक एक भाग घेऊन प्रत्येकाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि प्रत्येकाचे मी व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते तुम्ही अवश्य बघा. बघा, पहिला आपण या ठिकाणी नाउन. आता बघूया काइंड्स ऑफ नाउन. नाम म्हणजे काय. नाउन म्हणजे नाव. एखाद्या व्यक्तीला आपण दिलेलं नाव असतं. पहा, जगामध्ये आपण जर कोणतेही लहान बाळ जन्मलं तर त्याचं आपण नामकरण विधी ठेवतो. का ठेवतो? कारण त्याची एक जगामध्ये ओळख पाहिजे ना. हा रमेश आहे, हा गणेश आहे, हे राम आहे, हा श्याम आहे, ही सीता आहे, हे गीता आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एखाद्या माणसाची ओळख ठेवण्यासाठी आपल्याला त्याचं नाव ठेवावं लागतं. एखादं शहर असेल, कोणत्याही शहराला आपण जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी आपल्याला नाव पाहिजे. त्या नावावरून आपण त्याची ओळख करत असतो, त्याला आपण नाव म्हणतो. पण त्या नावामध्ये सुद्धा प्रकार आहेत. कोणकोणते नाव आहेत, कशी म्हणायची, कोणत्या कशाचं नाव ओळखायचं. बघा, नदी, नाले, ओहोळ, व्यक्तीचं नाव, हे आपल्याला आज या ठिकाणी सांगणार आहे. आता पहा, पहिला आहे मुद्दा कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय. तर कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाव, एखाद्या सामान्य वस्तूला दिलेलं नाव. पहा, नंबर 1 कॉमन नाउन मध्ये पहा, कशाला ते नाव दिलेलं. बॉय. बॉय म्हणजे काय रे, मुलगा, तो मुलगा आहे. नंतर रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. नंतर बुक. बुक म्हणजे पुस्तक. नंतर गेम, माउंटेन. म्हणजे अशा प्रकारचे आपण कॉमन नाव दिलेलं असतं. आता प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाव. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. आता विशेष नाम कशाला म्हणायचं आणि ते कशाला दिले असते पहा. एक्झाम्पल पहा, गोपाल, रमेश, गणेश, राधा, सीता, गीता. म्हणजे हे असे विशेष एखाद्या व्यक्तीला दिलेलं आपलं नाव असतं, त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. पुढे आहे कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, तर समूहवाचक नाम. एखाद्या वस्तूचा असो, कोणत्या एक समूह असेल तर त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो, त्याला आपण समूहवाचक नाम असं म्हणतो. तर बघा, हे काय रे, हे क्लास आहे. क्लास 3, क्लास 4, क्लास 5 असं. नंतर टीम. एखादा संघ असेल तर एखाद्या संघाला दिलेलं नाव असतं. आपण बघा, तुम्ही बघताच, IPL बघता, कोणते बघता, त्या एक संघ असते.
त्या संघाला आपण नाव दिलेलं असते. नंतर आहे आर्मी, आर्मीला सुद्धा एक नाव दिलं असते. आर्मी मध्ये गट असते, त्या गटामध्ये नाव दिलं असते. नंतर आहे बंच, एखादा बंच आहे, ऊसाची मुळी आहे का नाही, लाकडाची मुळी. अशा प्रकारे आपण त्याला समूहवाचक नाम असं म्हणतोय. त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो, दोन्ही पण. आता चौथा मुद्दा आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय? मटेरियल म्हणजे पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम मुलांनो कसं ओळखायचं? तर उदाहरणार्थ आहे वॉटर. एखादा पदार्थ असेल त्याला आपण दिलेलं आहे, हे आहे वॉटर, दिस इज अ वॉटर. नंतर आहे सिल्वर, गोल्ड, आयर्न, मिल्क. म्हणजे एखादा जर पदार्थ असेल तर त्याला आपण मटेरियल नाउन असं म्हणत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय? ऑनेस्टी, ग्रेटनेस, प्रिटी. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला एखादा भाव व्यक्त होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला भाववाचक नाव असं म्हणतो. एखादा मुलगा सुंदर मुलं आपण म्हणतो का नाही, मुलगी सुंदर आहे म्हणजे एखादा काहीतरी भाव व्यक्त होते. तर तो हुशार आहे, तो इमानदार आहे. म्हणजे अशा प्रकारचा भाव ज्या ठिकाणी व्यक्त होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. आता पुढे पहा सामान्य नामे व समूहवाचक नामे. सामान्य नाम कोणतं आहे? हे 1 नंबरचं सामान्य नाम. आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. समूहवाचक कोणतं नाव आहे? कलेक्टिव्ह नाउन. हे दोन आपल्याला संख्येत मोजता येतात. सामान्य नाव असतील 10 मुले आहेत, 5 मुली आहेत असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून त्याला आपण कलेक्टिव्ह काउंटेबल नाउन म्हणतो. म्हणजे याला मोजता येते, याला पण मोजता येते आणि याला पण मोजता येते. हे 5 वर्ग आहेत, त्या 2 टीम आहेत, अशा प्रकारे ही 10 मुळे आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या नावाला आपण कोणते आहेत? कॉमन नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन ॲज कॉल्ड ॲज काउंटेबल. म्हणजे हे आपल्याला मोजता येतं म्हणून त्याला काउंटेबल नाउन असं म्हणतात. आणि जे उरलेले आहेत का कलेक्टिव्ह, आता कोणते उरलेले? प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, याला मोजता येत नाही. म्हणजे पहा विशेष नामे, पदार्थवाचक नामे व भाववाचक नामे संख्येत मोजता येत नाहीत. पहा कोणती? विशेष नामे, पदार्थवाचक नामे व भाववाचक नामे संख्येत मोजता येत नाहीत. म्हणून याला आपण अनकाउंटेबल नेम्स नाउन्स असे म्हणत असतो. बघा मित्रांनो, दिस इज 8 पार्ट्स ऑफ स्पीच अँड वी लर्न टुडे काइंड्स ऑफ नाउन. ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत आणि त्यापैकी आज आपण नामाचे प्रकार किती आहेत हे आपण नामाचे प्रकार 5 आपण बघितलेले आहेत. आता आपण उद्याच्या पेडमध्ये प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, म्हणजे नामाबद्दल मी तुम्हाला उद्याच्याला माहिती दुसऱ्या पिढीमध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे मुलांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. धन्यवाद. थँक्यू.